जय श्री माताजी. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. थोडस ताठ बसायचं आपल्याला आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्री मातांना पाहायचंय आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अशा पद्धतीनं बसायचं आहे. आपण बसल्यानंतर लगेच ध्यानामध्ये जायचं नाहीये आपल्याला. तर थोडा वेळ आपण श्री मातांच्याकडे पाहत लक्ष व्हायब्रेशन्सकडे देत मग हळूहळू ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचं असतं. ही ध्यानाची खरी पद्धत आहे. बंधन घेताना देखील आपल्या हातामध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत, तरच त्या बंधनाला अर्थ आहे. स्वतःलाही बंधन घेताना हातामध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत आणि दुसऱ्यांना देखील आपण ज्या वेळेला बंधन देतो त्यावेळेला देखील हातामध्ये व्हायब्रेशन्स असणं आवश्यक आहे. तरच ते बंधन बसतं बरोबर. आणि बसले की नाही ते देखील समजण्यासाठी हातामध्ये व्हायब्रेशन्स पाहिजेत. म्हणजे आपल्या हातामध्ये कायम चैतन्य वाहत असलं पाहिजे. हातातूनच नव्हे तर संपूर्ण शरीरातून आपल्या चैतन्य प्रवाहित झालं पाहिजे. म्हणजे एवढं आपण गहनतेत उतरलं पाहिजे. गहनतेत उतरल्यानंतर काय होतं, हातामध्ये देखील व्हायब्रेशन्स वाढतात. शस्त्रारमधल्या तर व्हायब्रेशन्स वाढतातच, परंतु आपल्या शरीरामध्ये जेवढ्या देवी देवता आहेत किंवा चक्र आहेत त्यातून देखील चैतन्य उत्सर्जित होत असतं. आणि हे चैतन्य उत्सर्जित झाल्याबरोबर आपल्या संपूर्ण देहातून चैतन्य बाहेर पडत असतं. म्हणून श्री माताई काय म्हणतात, एखादा सहयोगी जरी आला तर आपण असं झालं पाहिजे की तो सहयोगी की तो आल्याबरोबर चैतन्य प्रवाहित व्हायला पाहिजे. सगळीकडे संपूर्ण चैतन्य सर्वत्र पसरलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या व्हायब्रेशन्स आपण विकसित केल्या पाहिजेत. आता त्या विकसित कशा होणार, तर श्री माताजी आपल्याला त्याचं ज्ञान देतात. म्हणजे काय, ज्या वेळेला आपण ध्यानाच्या वेळेला बसतो श्री मातांच्या समोर त्यावेळेला श्री मातांच्याकडून आपण चैतन्य घेत असतो. म्हणजे त्यासाठी. आणि हे चैतन्य घेतल्यानंतर आपल्या आतील चक्रांची आणि नाड्यांची व्यवस्था अगदी व्यवस्थित होते. म्हणजे ठीक होतात ही चक्र आणि नाड्या. आणि या चैतन्यामुळे आपल्यातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आणि या ठिकाणी पॉझिटिव्हिटी म्हणजे देवी देवतांचा निवास होतो त्या चक्रावरती. म्हणून व्हायब्रेशन्स आपण खेचून घ्यायचे असतात. आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण व्हायब्रेशन्स घेतो. बरंही वाटतंच, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. परंतु व्हायब्रेशन्स याच्यासाठी आहेत की आपल्यातल्या देवी देवता जागृत राहाव्यात सतत. आणि त्या जागृत राहिल्या तर आपल्या संपूर्ण देहातून चैतन्य प्रवाहित व्हायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम इतर साधकांच्या वरती किंवा जे नॉन सहयोगी आहेत त्यांना देखील त्याचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे सहयोगातलं ही मेन तत्व आहे. नुसताच सहयोगी म्हणून आपण कुंकू लावतो आणि बाकीच्या गोष्टी करतो, पेंडल आपण गळ्यामध्ये घालतो, अंगठी घालतो, परंतु यातून आपण सहयोगी होईनच असं काही सांगता येत नाही किंवा असूच असं काही सांगता येत नाही. कारण हे कुणीही करू शकतं. हे सर्व बाह्यातल्या गोष्टी आहेत. ज्यावेळी आपण खरोखर गहनतेमध्ये उतरतो त्यावेळेला आपल्यातून चैतन्य बाहेर पडलं पाहिजे. जर खरं सहयोगी आहे आपण तर, जर खरोखर आपण श्री मातांशी जोडलो गेलेलो आहोत त्या कुंडलिनीशी
आपण एकरूप झालेलो आहोत, तर आपल्यातून चैतन्य वाहत राहिलं पाहिजे सतत 24 तास. 24 तास कुंडलिनी आपली सहस्त्रारच्या वर जर असेल, आपली चक्र साफ असतील, तरच हे चैतन्य उत्सर्जित होत असतं. मग त्याला सहजयोगी म्हणायचं, खरा सहजयोगी. श्री मातांनी आपल्याला श्री गणेशासारखं बनवलेलं आहे. म्हणजे श्री गणेश हे आपले वडील बंधू आहेत, तसंच येशू ख्रिस्त देखील आपले मोठे बंधू आहेत. मग हे सर्व असताना आपली स्थिती अशी काय? आपणच का असं लेचपेचो का आहोत? याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपण ध्यान करत नाही, किंवा त्या शक्तीशी पूर्णपणे आपण जोडलो जात नाही. त्यामुळे आपण निःशक्त आहे. आपल्यामध्ये शक्तीचा वास नाही आहे. आपण नुसताच श्री मातांच्या समोर बसतो, कुठेतरी थोडंसं हातावरती गार जाणवतं, टाळूवरती थोडंफार गार आपल्याला जाणवतं. हे म्हणजेच ध्यान आहे असं आपल्याला वाटतं. ही एक चुणूक आहे. याच्या पुढे आपण ध्यानाला सुरुवात करायची असते. ही पहिली स्टेप झाली. याच्या पुढे ध्यान कसं करायचंय? तर अशा पद्धतीने की श्री मातांच्या समोर बसायचं. सुरुवातीला थोडंसं ताट बसायचं, त्यानंतर श्री मातांना पाहायचं. आपण जसं आपण आईला बघतो ना, तसंच श्री मातांना पाहायचं आहे. आणि श्री मातांना पाहत पाहत आपल्या हाताच्या बोटावरती आपण लक्ष देत, जे चैतन्य श्री माताई देत आहेत ते आपण खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि हे चैतन्य खेचून घेत 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 संपूर्ण बॉडीमध्ये आपल्या पसरलं पाहिजे. संपूर्ण नसांच्या मध्ये हे चैतन्य गेलं पाहिजे. जिथं प्लेक्सस तयार होतात ना, नसांच्या जाळ्यातून प्लेक्सस तयार होतं, आणि हे चैतन्य संपूर्ण नसांच्या मध्ये गेल्यानंतर तिथल्या देवी देवता जागृत होत असतात. कारण हे चैतन्यच प्रवाहित झाल्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्यातली वाढते आणि निगेटिव्हिटी हळूहळू कमी होत असते. म्हणून व्हायब्रेशन्सकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. आपल्या व्हायब्रेशन्स अगदी शांत झाल्या पाहिजेत. याचा अर्थ काय? काही जण म्हणतात नाही, आपल्या व्हायब्रेशन आपल्या शांत झाल्या पाहिजेत, किंवा व्हायब्रेशन्स तुमच्यातून आल्या पाहिजेत. म्हणजेच काय, तर आपल्या व्हायब्रेशन्स आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्यातून हे व्हायब्रेशन्स व्हायला लागतील, त्यावेळेला आपण कुठलीही वस्तू किंवा कुठलीही जीवनावश्यक वस्तू असेल ती व्हायब्रेट करू शकतो. तोपर्यंत आपल्याला व्हायब्रेटेड करता येत नाही. काही जरी असलं तरी आपण प्रयत्न करतो ना, यावेळी ह्यांना बंधन घालून बघूया, सगळेजण घालतायत, आपणही घालूया. म्हणून आपण बंधन घालतो. हातावरती नुसताच हात फिरवतो, डाव्या हातावरती उजव्या हातानं आपण बंधन घालतो. काय होतं काय नाही आपल्याला माहिती नाही, परंतु सांगितले ना बंधन घाला, बंधन घालतो. दुसरी महत्वाची गोष्ट काय? व्हायब्रेटेड खाणं. आता जे काय खायचं आहे ते व्हायब्रेशन्स करून द्यायचे आहेत, खायचं आहेत आपल्याला. तसंच पाणी जर प्यायचं आहे तर व्हायब्रेटेड करून आपण ते पाणी प्यायचं आहे. पण हे व्हायब्रेटेड होणार कसं, कळणार कसं आम्हाला हे व्हायब्रेटेड झालेलं आहे, कसं समजणार? मग काही जणांचं मत काय असं नाही, श्री मातांच्या समोर ठेवूया आणि व्हायब्रेशन्स देऊया. ते तर होतच आहे, श्री मातांच्या समोर ठेवल्यानंतर ते होतच आहे. पण आपल्यामध्ये जे श्री मातांनी शक्ती दिलेली आहे व्हायब्रेशन्स द्यायची किंवा व्हायब्रेटेड करायची, दुसऱ्याला बंधन घालून ठीक करायचं, जी कला श्री मातांनी आपल्याला दिलेली आहे, जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला श्री मातांनी बनवलेलं आहे, मग हे कधी घटित होणार? यासाठी आपण व्हायब्रेशन्स द्यायला शिकलं पाहिजे. श्री माताई काय म्हणतात की व्हायब्रेशन्स तुम्ही घेता तसं दुसऱ्याला द्या. म्हणजे काय? दुसऱ्याला द्या म्हणजे काय? जिवंत क्रिया जी आहे, म्हणजे दुसऱ्या सहयोग्यानं पण आपण हे चैतन्य देऊ शकतो. तसंच जे आपण अन्न खातो किंवा पाणी पितो त्याला देखील आपण या व्हायब्रेशन्स देऊन ते पाणी आपण पिलं पाहिजे किंवा ते अन्न खाल्लं पाहिजे. मग आता समजा व्हायब्रेट कसं करायचं असा एक प्रश्न आपल्या समोर येतो. बऱ्याच साधकांनी प्रश्न विचारला की व्हायब्रेट कसं करायचं, ते चैतन्य झालंय हे कसं ओळखायचं? अगदी बरोबर. आता समजा पाणी आहे किंवा अन्न आपल्या समोर आहे, तर एक डावा हात श्री मातांच्याकडे करायचा, उजवा हात त्या अन्नाला किंवा त्या पाण्यावरती धरायचा असा, आणि डावीकडून आपण चैतन्य घेतोय, उजव्या हातानं ते चैतन्य पाण्याला देतोय अशी इच्छा करायची.
बरोबर आहे. म्हणजे श्री मातांच्याकडून व्हायब्रेशन्स घेतोय आणि उजव्या हातातून ते चैतन्य आपण पाण्याला देतोय. मग असं देत देत काय करायचं, शेवटी अशी स्थिती होते की व्हायब्रेट झाले कसं, तर त्या पाण्यातून रिटर्न व्हायब्रेशन्स आपल्या हाताला जाणवायला सुरुवात करतात, किंवा ज्या अन्नाला आपण व्हायब्रेशन्स देत आहोत त्या अन्नातून रिटर्न व्हायब्रेशन्स आपल्या बोटाला जाणवतात. मग आपण समजायचं की हे व्हायब्रेटेड झालेलं आहे. तोपर्यंत ते व्हायब्रेटेड नाही आहे. म्हणजे व्हायब्रेशन्स देण्याची ही पद्धत आहे, ही कला आहे, ती श्रीमाताजी आपल्याला शिकवत आहेत. म्हणून आपण चैतन्य घ्यायचं आहे. आपण केवळ कृती करायची नाही आहे, ही कर्मकांड करायचं नाही. कर्मकांडामध्ये तर अजिबात अडकायचं नाही. ते येशू ख्रिस्तांच्याच विरोधात आहे, म्हणजे महागणपतीच्याच विरोधात आहे. थोडक्यात गणेशाचे तर आहेच, पण येशू ख्रिस्त देखील, त्यांना देखील कर्मकांड कुठलीही गोष्ट आवडत नाही. कारण जे क्षमेचे सागर आहेत येशू ख्रिस्त, तेच जर चिडले तर सर्व त्यांच्यामध्ये एकादश रुद्र शक्ती आहेत आणि त्या रुद्र शक्तीने ते संपूर्ण नायनाट करू शकतात. म्हणून आपण जे काय चैतन्य घेतोय ते अगदी व्यवस्थितरित्या वापरायला शिकलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्तांचं कंट्रोल याच्यावरती आहे. कारण चैतन्य म्हणजे काय, व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर साक्षात श्री गणेश आहेत किंवा येशू ख्रिस्त आहेत. म्हणून हे जे चैतन्य आपण घेतो ते घेत असताना अगदी व्यवस्थितरित्या व्हायब्रेटेट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे यासाठी आपलं गणेश तत्व आणि आज्ञाचक्र, ज्याला येशू ख्रिस्तांचं तत्व आहे, ते व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपण श्री मातांच्याकडून चैतन्य घेतोय आणि ते प्रत्येक चक्रावरती जात ते चक्र ठीक झालं पाहिजे, यासाठी आपण ते चैतन्य खेचून घेत असतो. म्हणून याचं महत्व ओळखून आपण हे चैतन्य खेचून घ्यायचं असतं. आता श्री मातांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येते ते आपण खेचून घेतोय दोन्ही हाताच्या बोटातून, आणि खेचलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय खेचून एकसारखं. एकसारखं चैतन्य खेचून घेतोय. लक्ष व्हायब्रेशन्स कडे. थोडासा पॉज आपण घेतोय, कारण व्हायब्रेशन्स कडे लक्ष जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपला डावा हात कुंडलिनीच्या बरोबर समोर धरायचा, नेहमीप्रमाणे बंधन घ्यायचं आहे किंवा कुंडलिनी चढवायची आहे आपल्याला. तर डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरल्याबरोबर काय होतं, डाव्या हाताच्या तळव्यातून जे चैतन्य जातं ते कुंडलिनीपर्यंत जातं, अशी इच्छा करायची. आणि उजव्या हातानं त्याला बरोबर वरती चढवायची कुंडलिनीला. लक्ष कुंडलिनीकडे आहे. आपण हात वरती घेतोय, उजवा हात बंधन घेत 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 वरती चढवतोय, पण लक्ष कुंडलिनीकडे आहे. आणि तसंच वरती वरती प्रत्येक चक्राला क्रॉस करत 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 कुंडलिनी वरती आणतोय, सहस्त्रारच्या वर आणून तिला गाठ मारतोय एक. बघा, अशा पद्धतीने कुंडलिनी चढवायची. परत डावा हात उजव्या हातानं कुंडलिनी चढवायची. चढवत असताना लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाही आहे. जे चैतन्य जोडलं गेलेलं आहे कुंडलिनीशी, ते चैतन्य बरोबर कुंडलीला वर नेत नेत जातं. आपलं चित्त कुंडलिनीकडे पाहिजे, हाताकडे नको. 2 गाठी, कारण तिथं वरती आपण तिला बांधतोय, फिक्स करतोय. तिसऱ्या वेळेला बघा, हळूहळू फरक पडायला चालू होतो, समजायला लागतं. परत कुंडलिनी वरती चढवायची, शिस्तीत शिस्तीत. लक्ष कुंडलिनीकडे आहे, कुठं अडकत तर नाही ना, हे पाहायचं आहे. हे महत्वाचं आहे, त्यातलं कळलं पाहिजे. प्रत्येक चक्रावरून ती जात जात सहस्त्रारच्या वर येऊन 3 गाठी तिला फिक्स करतोय आपण. सहस्त्रारच्या वरती 3 गाठी, बरोबर. त्यानंतर कवच.
डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, बरोबर. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, कवच झालं. आता लक्ष कवचाकडे द्यायचं. हात जरी इकडे इकडे होत असले तरी हाताकडे लक्ष द्यायचं नाही, कवचाकडे लक्ष द्यायचं. जे कवच तयार होते ना आपल्या भोवतानी, हे फार महत्वाचं आहे आणि त्या कवचाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपलं जे कवच आहे, जे आपलं वलय आहे, ते भक्कमच झालं पाहिजे. इकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. या कवचाला भेदून किंवा या वलयाला भेदून कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलाही व्हायरस आत येता उपयोगाचा नाही. एवढं भक्कम आपण वलय आपलं तयार करायचं कधी पण. आणि ते समजतं, आपल्या हातालाही लागतं वलय. लक्ष व्हायब्रेशन्सकडे असेल ना तर बरोबर कळतं सगळं. आता नमस्कार करून आपण दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे करतोय. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण आहे आणि जे बंधन आपण घेतलं, जे कवच घेतलं, त्या कवचाकडे पण थोडा वेळ लक्ष द्यायचं. म्हणजे बसले का नाही बरोबर कळतं. नुसतंच घेतलंय आणि पुढचं कार्य करतोय असं नाही पाहिजे. जे आपण करतोय कृती, ती कृती योग्य आहे की नाही हे डोळे बंद करून बघायला नको. बघणं आवश्यक आहे. खरोखर बंधन आपल्या भोवतानी बसले की नाही, म्हणजे निर्विघ्नपणे आपण ध्यान करू शकतो. हे कवच भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आता आपल्याला त्रास देणार नाही, याचा आत्मविश्वास आपल्याला आला पाहिजे. म्हणजे मग ध्यान होतं, गहनतेत उतरता येतं. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. व्हायब्रेशन्स भरपूर येत आहेत, आतमध्ये खेचल्या जात आहेत. तसंच आपल्या भोवतानी जे कवच आपण घेतलेलं आहे, ते कवच बरोबर बसलंय की नाही बघायचं. लक्ष देऊन तिथे बरोबर येतं, ते बरोबर बसतं. कवचाच्या आतमध्ये सुरक्षित आहे आपण आता. हे महत्वाचं आहे त्यामध्ये. आता त्यानंतर काय करायचं तर आपल्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते विशुद्धी चक्रावरती ठेवायचं. तर्जनी म्हणतो त्याला, अंगठ्याजवळचं बोट. उजव्या विशुद्धी चक्राचं बोट जे आहे ते आपल्या विशुद्धी चक्रावरती, म्हणजे जिथं खोबणी आहे तिथं ठेवायचं बरोबर. आणि डाव्या हातातून चैतन्य घेऊन उजव्या विशुद्धीद्वारे ते विशुद्धी चक्राला द्यायचे व्हायब्रेशन्स. अशी इच्छा करायची, जे चैतन्य डाव्या हातातून घेतोय श्रीमातांच्याकडून, उजव्या हाताद्वारे विशुद्धी चक्रातून ते विशुद्धी चक्राला जात आहेत बरोबर. आणि विशुद्धी चक्र असं मोठं 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 फिरतंय, गोल 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 फिरते. असं जसं हातामध्ये सुदर्शन चक्र आहे ना, तसं फिरतं ते गोल गोल गोल. अशी इच्छा करायची, म्हणजे ते चक्र स्वच्छ होतं, शुद्ध होतं. ही विराटातली चक्र आहेत सगळी. विराटातली चक्र जागृत होणं आवश्यक आहे. आता संपूर्ण विराटामध्ये कार्य करायचं असतं, कारण विराटामध्ये सगळे देश येतात आणि प्रत्येक देशामध्ये प्रत्येक चक्र आहे विराटातलं. त्या लोकांना जर काही प्रॉब्लेम असेल, तिथल्या सहयोगानं काही अडचणी आल्या तर आपल्या विराटाच्या चक्रावरती त्याची जाणीव होत असते. म्हणून विराटाकडे लक्ष असणं आवश्यक, कारण आपण जोडलो गेलोय. आता आपण त्या वैश्विक शक्तीशी जोडलो गेल्यामुळे, आपल्याला विराट शक्तीशी जोडलं गेल्यामुळे विराट तत्वातील सर्व चक्रांची आपल्याला जाणीव होत असते. कॉस्मिक एनर्जी आहे ती वरच्या लेवलनं कार्य करते आणि त्याची सुरुवात विशुद्धी चक्रापासून होते. विराटातलं पहिलं चक्र विशुद्धीचं. श्रीकृष्णाने विराट स्वरूप दाखवलं ना. राधा कृष्ण राधा कृष्ण. श्री माताजी साक्षात राधा कृष्ण आहेत.
श्रीमाताजी साक्षात योगेश्वर आहेत. योगी लोकांचे ईश्वर योगेश्वर. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या विशुद्धीतून ते आपल्या विशुद्धी चक्राला देतोय आणि विशुद्धी चक्र आपलं प्लावित होतंय किंवा ते फिरतंय. अशी इच्छा आहे. अशी इच्छा करायची, शुद्ध इच्छा. म्हणजे ते चक्र ठीक होतं आपलं. हे गाळणं आहे आपलं. काय हे गाळणं आहे. इथून आत काय सोडायचं नाही आपल्याला. चांगला असू दे, वाईट असू दे, आतमध्ये सोडायचं नाही. कुठल्याही प्रकारचं विष असू दे, इथून आत गेलं नाही पाहिजे. ते विशुद्धीपर्यंतच थांबवायचं, त्याला खाली जाऊ द्यायचं नाही. म्हणून हे गाळणं आहे. गाळूनच आत गेलं पाहिजे. त्याचं नावच विशुद्धी आहे. शुद्ध, विशुद्ध. शुद्ध करून आत गेलं पाहिजे. सगळं व्हायब्रेशन शुद्ध करून आत गेल्या पाहिजेत. हातात होता आपले हात कुठून फुटलेत? विशुद्धीतून. हे फार महत्वाचं तत्व आहे विशुद्धी चक्र. विराटातलं पहिलं चक्र विशुद्धी चक्र. हे जनाहाचं चक्र आहे. म्हणजे जनाहाशी संपर्क, लोकांशी संपर्क साधण्यासाठी हे चक्र आपलं बळकट होणं आवश्यक आहे. यासाठी आपलं वागणं, आपलं बोलणं अगदी मधाळ असलं पाहिजे, गोड असायला पाहिजे. अतिविचार वर्ज करायचा आहे आपल्याला. कुठलंही टेन्शन, त्रास न घेता संतुलनामध्ये आपण कार्य करायचं असतं. संतुलनाचं हे चक्र आहे. अति बोलणं वर्ज्य, कमी बोलणं, काहीच न बोलणं वर्ज्य. म्हणजे मध्यात राहायचं आहे. म्हणजे हे मध्यात राहायला हे चक्र शिकवतोय. विराटातलं चक्र आहे. विराटातल्या व्हायब्रेशन्स आपल्याला या चक्रामुळे समजणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आपण. अति खाणं वर्ज्य आहे. म्हणजे चवीनं खाणं देखील वर्ज्य आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते. आणि उपवास करणं वर्ज्य आहे. म्हणजे दोन्हीचा विरोधाभास आहे ना हा. म्हणजे संतुलन. तिथेही संतुलन आहे. जिव्हा, आपल्या जिभेला सांभाळायचं आहे. बोलताना पण आणि खाण्यात पण. कारण हे विराटातलं चक्र आहे. संतुलनाचं चक्र आहे. योगाची सुरुवात इथूनच होते. आपण योगी आहे ना, तर पहिला हे चक्र व्यवस्थित पाहिजे. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं सौष्ठव, जे श्रीकृष्णाचं सौष्ठव होतं माहिती आहे, शरीराची हालचाली. सौष्ठव म्हणजे काय? संपूर्ण शरीर हालचाल, की अगदी संपूर्ण लोकांचं लक्ष वेधून घेणारं सशक्त त्याला म्हणतो. मधाळ. 1,00,000 लोकांच्या मध्ये ते उठून दिसणार सौष्ठव ज्याला म्हणतो, ते विशुद्धी चक्रातून प्राप्त होतं. हे फार महत्वाचं आहे. म्हणून विशुद्धी चक्र आपलं कायम व्यवस्थित ठेवायचं. कुठलाही आजार जो होतो, थायरॉइड, या विशुद्धी चक्रामुळे. अनेक आजार आहेत घशामध्ये. तर हे चक्र आपण जर व्यवस्थित ठेवलं तर कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला होऊ शकत नाही. आजाराची सुरुवात इथून होते, विशुद्धी चक्रातून स्टार्ट होते ती, आणि मग बाकीची चक्र आपली खराब होऊ शकतात. म्हणून हे चक्र व्यवस्थित ठेवायचं. आता आपलं हे विशुद्धी चक्र बोट काढायचं आणि हंस चक्रावरती ठेवायचं. आपल्याला हंस चक्र थोडंसं प्रेस करायचं, दाबायचं हंस चक्राला. कुठल्याही बोटाने दाबला तरी चालेल. विशुद्धीच्या बोटाने दाबायला पाहिजे असं काय नाही, पण थोडंसं प्रेस करायचं या चक्राला. हंस चक्र स्वामिनी हे विशुद्धीचा चक्राचाच एक भाग आहे. विशुद्धी आणि आज्ञा या दोन्हीच्या मध्ये हंस चक्र असतं. हे मूलाधारशी पण कनेक्टेड आहे. हंसचा अर्थ काय आहे? की सारासार विवेक बुद्धी. आपण जो विचार करतो, जी कृती करतो, विचार आणि कृती करत असताना आपण जो सारासार विचार करतो की एखादी गोष्ट करायची किंवा नाही करायची, तर त्याचा साधक बाधक विचार करतो. म्हणजे काय? एखादी गोष्ट करायची तर कोणाला दुखवायचं नाही आपल्याला, किंवा आपणही दुखवलं नाही पाहिजे, तेही दुखवलं नाही पाहिजे. मग कार्य कसं करायचं हे जे कळतं आपल्याला, ते या हंस चक्रामुळे समजतं. दुसऱ्यातलं चांगलं कसं घ्यायचं आणि वाईट कसं फेकून द्यायचं हे ह्या हंस चक्रामुळे समजतं.
हंस चक्र स्वामिनी. हे उगच चक्र नाही आहे, हे फार महत्वाचं चक्र आहे. इथं खरं म्हणजे काही जण ध्यान करत असतात. ह्याला यामध्ये काही लोकांचं असं आहे की भ्रुकुटी म्हणतात त्याला, भ्रुकुटी. योगी लोकांच्या मध्ये भ्रुकुटी जी आहे, ही भ्रुकुटी म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये हे एक चक्र आहे. तिथं काही जण गंध लावतात, टिकल्या लावतात बायका, काही असू शकतं. परंतु या ठिकाणी काहीही लावायचं नाही, कारण हे मोकळं ठेवायचं आपल्याला. हे हंस चक्र आहे. या हंस चक्राला काहीही लावायचं नसतं, कारण हंस चक्र फार महत्वाचं चक्र आहे. हे फक्त विचार करण्याचं, साधक बाधक विचार करण्याचं चक्र आहे. आणि या चक्रामुळे आज्ञा चक्राला आपल्याला व्यवस्थित ठेवता येतं, या चक्रामुळे. म्हणून आपण जो काही विचार करतो तो अगदी काळजीपूर्वकच विचार करायचा, किंवा बोलताना काळजीपूर्वक बोलायचं. म्हणजे संतुलन देण्याचं काम हे पण चक्र करत असतं. विराटातलं दुसरं चक्र हे हंस चक्र. जसं असतं ना बगळा, बगळ्याला काही अर्थ नाही, तोही पांढरा आहे आणि राजहंस पण पांढरा आहे. पण राजहंस आणि बगळा यात फरक काय? दूध आणि पाणी जर मिक्स केलात तर राजहंस त्यातलं फक्त दूधच पितो. बगळा असेल तर त्याला काही कळत नाही, ते वेगळं करता येत नाही त्याला. पण राजहंस जो असतो तो फक्त त्या पाण्यातील दूधच पिल आणि पाणी बाजूला ठेवेल. म्हणजे काय? हंस, राजहंसच हंस चक्र झालं त्याला. कारण या चक्रामुळे दुसऱ्यातील वाईट पण न घेता त्यातलं चांगुल पण घेण्याचं काम आपण जर केलं, जर हंस चक्र आपलं बळकट होतं. म्हणून हंस चक्र व्यवस्थित असणं आवश्यक आहे. थोडंसं प्रेस करतोय आपण त्या चक्राला, दाबतोय ते. ह्या भुवयाच्या साईडला दाबला तरी पण चालतं. भुवयाच्या वरती दाबत दाबत इकडे जायचंय, डोळ्याच्या इकडच्या बाजूला येऊ शकतो, परत इथून इकडे येऊ शकतो. जिथं भुवया आहे त्या भुवयाच्या वरती संपूर्ण दाबला तरी पण चालतं, कारण हे चक्र या अवयवाला सांभाळत असतं. म्हणून थोडंसं प्रेस करायचं इथे. हंस चक्र. ठीक आहे, हंस झालं. आता आज्ञा चक्राचं जे पोट आहे ते आज्ञा चक्राला लावायचं आणि दाबायचं तिथे. हंस, आज्ञा, दाबायचं, दाबून फिरवायचं 6व्या दिशेमध्ये. येशू ख्रिस्तांचं स्थान आहे आज्ञा चक्र ज्याला म्हणतो. हेच क्षमेचं आहे. त्याचबरोबर आज्ञा म्हणजे अग्नी, या ठिकाणी अग्नी तत्व आहे, सूर्य तत्व आहे. यासाठी आपण या ठिकाणी कुंकू लावतो, किंवा हा अग्नी सतत प्रज्वलित राहावा, तो सतत ज्ञान ग्रहण करावा, यासाठी आज्ञाचक्र आपलं फार महत्वाचं असतं. आणि ही आज्ञाचक्र जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. आज्ञाचक्रातील येशू ख्रिस्तांचं तत्व जागृत झालं पाहिजे. म्हणून आपण श्री माताने प्रार्थना करायची. दाबून थोडंसं 6व्या दिशेत फिरवायचं, थोडंसं प्रेस करायचं, दाबायचं. इथे दुखतं काही जणांना, कारण आज्ञाचक्र अगदी सूक्ष्म आहे, विशुद्धीच्या पेक्षा पण सूक्ष्म आहे ते आज्ञाचक्र. दाबायचं, प्रेस करायचं. उजव्या हाताने दुखत असेल तर डाव्या हाताने, परंतु 6व्या दिशेत फिरवायचं. प्रेस करणं महत्वाचं आहे इथे. हे विराटातील तिसरं चक्र आहे आज्ञाचक्र, आणि त्याच्या भोवतानी गोल थोडंसं दाबायचं. आज्ञाचक्र आणि त्याच्या भोवतानी थोडंसं गोल दाबायचं, म्हणजे पूर्ण आज्ञाचक्र कळतं. मग जिथं केसांची सुरुवात होते ना, विशुद्धीच्या वरपर्यंत असं दाबत साईडनं गोल दाबायचं. तो बोट दुखत असेल दुसऱ्या बोटाने दाबायचं. दाबणं महत्वाचं आहे. हलकं झालं पाहिजे ते, संपूर्ण हलकं. हा, आता विराटातील विशुद्धी चक्रावरती आपण कार्य करायचं. विराटातील विशुद्धी चक्र थोडं दाबायचं आहे. जिथं केसांची सुरुवात होते आज्ञेच्या वरती, तिथं दाबायचं, प्रेस करायचं. ही सगळी चक्र आपल्याला माहिती पाहिजेत
माताईने आपल्याला डायग्राम काढून दाखवलेलं आहे ते सगळं. तर याचा अभ्यास पाहिजे आपल्याला. कुठलं चक्र कुठे आहे, काय आहे, थोडस दाबायचं. विशुद्धी चक्राला दाबायचं. थोडस आसपास दाबलं तरी पण चालतं, परंतु प्रेस करायचं त्याला. ही विराटातील विशुद्धी चक्र आहे. बरोबर त्याच्या मागे राईट नाभी आहे, त्याच्या मागे जायचं, ते दाबायचं, थोडं प्रेस करायचं. शिस्तीत दाबायचं, घाई करायची नाही. उजव्या हाताने दुखत असेल डाव्या हाताने दाबायचं. दाबणं महत्वाचं आहे, प्रेस करणं महत्वाचं आहे. विराट चक्रावरती आपण कार्य करतो, विराटातील चक्रांच्या वरती कार्य करतो, आणि हे करणं आता अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर सहस्त्रार म्हणजे हृदय चक्र, मध्य हृदय. बरोबर. ब्रह्मरंध्र म्हणजे काय? मध्य हृदय. दाबायचं थोडं. काही खास होत की काय वेळेला असंही होतं. तसंच मागे लेफ्ट नाभी, त्याच्या मागे लेफ्ट नाभी दाबायचं. माहिती पाहिजे कुठे चक्र आहे. थोडंसं दुखतं काही जणांना, दुखू द्यायचं, थोडं दाबायचं, काय अडचण नाही. दुखलं तरी दाबायचं. काही जणांना ते दुखतं, कारण चक्र ज्या वेळेला वर येतात, समजा आपल्याला चक्र खराब झालं असेल खालचं कुठलं लेफ्ट नाभीचं, तर इथं जरी दाबलात तरी देखील ते लेफ्ट नाभी ठीक होऊ शकते. आणि लेफ्ट नाभीचा प्रॉब्लेम असेल आणि इथं दाबत असाल तर थोडंसं दुखतं, ते दुखावल्यासारखं होतं, तरी पण थोडंसं दाबायचं त्या चक्राला, म्हणजे ते चक्र आपलं ठीक राहतं. दुखतं याचा अर्थ त्याचा प्रॉब्लेम आहे, लेफ्ट नाभीचा प्रॉब्लेम आहे आपल्याला, आणि तो सोडवायचा असेल तर इथून सोडवू शकतो आपण. जसं कॉम्प्युटर आहे, तिची बटणं योग्य दाबता आली तर चित्र दिसेल ना समोर. तशातला हा प्रकार आहे. हा कॉम्प्युटरची बटणं दाबायचाच प्रकार आहे. हे कळलं पाहिजे. कॉम्प्युटर कसा सुरू करायचा, कशी बटणं दाबायची, कशी चित्र समोर येतात, हे कळलं पाहिजे. तसंच मागे जायचं भवसागर म्हणजे भोवरा, तिथं दाबायचं. प्रेशर. ही विराटातली सगळी चक्र आहेत. ही माहिती पाहिजे आपल्याला. याचा आपण अभ्यास केला पाहिजे. सर्व साधकांनी कळलं पाहिजे. त्याच्या मागे लेफ्ट स्वादिष्ठान म्हणजे मूलाधारच्या वरती, बॅक आज्ञेच्या वर आहे लेफ्ट स्वादिष्ठान. ज्यावेळेला बॅक आज्ञा पकडते, आपण म्हणतो मागील आज्ञाचक्र पकडलं, ऍक्च्युली मागील आज्ञाचक्र कधीही पकडत नाही, लेफ्ट स्वादिष्ठान पकडलेलं असतं, आणि आपल्याला वाटतं ते मागील आज्ञाचक्र पकडलं. म्हणून कॅन्डल घेताना लेफ्ट स्वादिष्ठानवर घ्यायचं, बॅक आज्ञा जरी पकडली तरी, कारण विराटातलं हे चक्र आहे आणि ते लेफ्ट स्वादिष्ठान दाखवतं. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. हे कळणं आवश्यक आहे आपल्याला. ट्रीटमेंट कशी घ्यायची आणि कशा प्रकारे ठीक व्हायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. तसंच आता बॅक आज्ञा, ही माहिती आहे आपल्याला. बॅक आज्ञा बरोबर आज्ञा चक्राच्या मागे. आता बॅक आज्ञेवर जरी दाबलं तरी आपल्या मूलाधार मध्ये जाणीव झाली पाहिजे, असं आहे. असं गणित आहे ते. म्हणजे तेवढी संवेदना आपल्यामध्ये आली पाहिजे आता, की ज्या चक्रावरती आपण प्रेस करतोय त्या चक्राला दाबल्याबरोबर मूलाधार मध्ये पण संवेदना आली पाहिजे, जाणवलं पाहिजे की कुठं ते चक्र सुटतंय आपलं, असं समजलं पाहिजे. म्हणजे आपण योग्य चक्रावरती प्रेस करतोय असा अर्थ होतो. ते सगळ्याचं कनेक्शन असतं. आता परत वरती लेफ्ट स्वादिष्ठान. आता परत वर यायचं, स्वादिष्ठानला दाबायचं. दुखतं तिथं. स्वादिष्ठानचा जवळजवळ सगळ्यांना प्रॉब्लेम असतोच. भवसागर, तसंच वर भवसागर दाबायचं. लेफ्ट नाभी. आता लेफ्ट नाभीला जर समजा इथं दाबलं
तर आपल्या लेफ्ट नाभीला कळलं पाहिजे, खाली डाव्या नाभीला तिथं आपल्याला काहीतरी जाणीव होतं, एवढे सेन्सेशन्स आपल्याला आल्या पाहिजेत, कळलं पाहिजे ते. म्हणजे आपण विराटाशी पूर्णपणे जोडलं जातं की नाही ते कळतं त्याच्यावर. थोडस दुखतं सुरुवातीला, त्यानंतर तरी पण थोडं दाबलं ना मग हळूहळू कमी होतं, म्हणजे ते चक्र सुटून जातं आपलं. प्रेस करायचं म्हणजे हलकं होतं. परत शस्त्रार मध्ये दाबायचं. हा, शस्त्रार मधून परत पुढे उजवी नाभी दाबली की बरोबर उजव्या नाभीवरती पण जाणवायला चालू होतं. ही लिव्हर आहे ना इथे, तिथली उष्णता वर गेली की इथं देखील उष्णता वर जाते. असं वर आल्याचं जाणवतं आपल्याला, असं दाबल्यानंतर वर आल्याचं जाणवतं. असं. त्यानंतर परत विशुद्धी. ठीक. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. आता एक नजर अशी टाकायची चित्तानं की ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या चक्राला प्रेस केलं त्या चक्रावरती थोडीशी नजर टाकायची. आपल्याला विशुद्धीपासून सुरुवात करायची, आपल्या आपणच द्यायचं विशुद्धी, त्यानंतर हंस चक्र, आज्ञा चक्र, त्यानंतर विराटातली विशुद्धी, जिथे केसांची सुरुवात होते तिथं, त्याच्या मागे राईट नाभी, त्याच्या मागे शस्त्रार म्हणजे हृदय, त्याच्या मागे लेफ्ट नाभी, लेफ्ट नाभीतून भवसागर. बघा जाणवतं. भवसागरातून लेफ्ट स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून बॅक आज्ञा, तिथून परत वर जाणवतं. काही जण खाजवलं सारखं पण होतं डोक्यामध्ये, खाजवायचं, कंगवा घ्यायचं आणि विंचरायचं, नंतर ती वरवर येतं मग कुंडली. चक्र साफ झाले की गवगवतं ना डोक्यामध्ये, खाजवतं, मग ते गार यायला सुरुवात होते, कंगव्यानं विंचरायचं त्याला. ही पद्धत आहे. स्वादिष्ठान, परत लेफ्ट स्वादिष्ठान, परत वरती भवसागर, भवसागरातून लेफ्ट नाभी, लेफ्ट नाभीतून शस्त्रार, शस्त्रार मधून पुढे राईट नाभी, राईट नाभीतून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून हंस, हंस चक्रावर थोडस लक्ष द्यायचं, केंद्रित करायचं. हंस चक्रातून विशुद्धी, आलं का लक्ष? परत विशुद्धीमध्ये जाणवायला सुरुवात झाली, हे महत्वाचं आहे. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, हात दाबून शिस्तीत फिरवायचं. जरी कुंडली वर आली असली तरी देखील ते करायचं. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. आता आपण सर्व चक्र सोडवले विराटातले, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त जाणीव व्हावी, विराटाशी आपण कनेक्टेड व्हावं, म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करायची. आता हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर खाली करून बघायचं. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का? थोडासा मागे पुढे गोल फिरवून बघायचं. आता कुठेही हात शस्त्रारच्या वरती जरी फिरवलात, कुठेही ब्रह्मरंध्र सोडून देखील साईडला जरी केलात तरी तिथून चैतन्य येत असल्याचं जाणवेल, कारण ती चक्र सुटलेली आहेत आपली विराटातली, आणि ती संपूर्ण वरच्या दिशेनं ऊर्ध्वगामी चैतन्य सोडतात, म्हणजे वरच्या दिशेनं चैतन्य जातं. हे सहस्त्र पाकळ्या असतात इथे या ठिकाणी, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त जाणवतं. हात खाली घेऊया.
बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. अगदी उत्कट इच्छा आणि जास्तीत जास्त जाणीव आपल्याला होते त्यामुळे. कारण ही विराटातली चक्र आपली सुटलेली असतात. हळूहळू आपण शस्त्राच्या वरती जायचं प्रयत्न करायचे, म्हणजे तिची ताकद वाढवायची आपली. वर 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 जायचं, त्याचा आनंद घ्यायचा. आता पूर्ण जिथं काही शस्त्रामध्ये किंवा विराटातली चक्र जरी पकडली होती ती आता पूर्णपणे सुटून आपण वरती विराट मध्ये जाण्यास योग्य झालो. वरती 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 जायचं, त्या विराट शक्तीशी जोडलं जायचं आपल्याला. आकाश तत्वापर्यंत जायचं प्रयत्न करायचा. व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडतो. लगेच जाणवतो की व्हायब्रेशन वेगळ्या प्रकारचे येत आहेत हातातून. या विराटातल्या व्हायब्रेशन्स आहेत, ही लक्षात घ्यायचं आपण. व्हायब्रेशन्समुळे कळलं पाहिजे आज काय भानगड आहे, आज कुठली चक्राचं जाणीव आहे, कुठली देवता आहे कळलं पाहिजे. एवढी सूक्ष्म जाणीव आपल्याला आली पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचंय. एक 10 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये बसायचंय, पूर्णपणे एकरूप व्हायचंय. आज्ञा चक्र बहुत संकीर्ण, छोटा सा और आसानी से खुलने वाला नहीं, क्योंकि मनुष्य में जो स्वतंत्रता आ गई उससे वो अहंकारी बन गया. इस अहंकार ने उसका आज्ञा चक्र है बंद कर दिया और उस बंद आज्ञा चक्र से निकालने के लिए अहंकार निकालना जरूरी. और अहंकार निकालने के लिए आपको अपने मन पे ही काबू लेना पड़ता है. लेकिन आप मन से अहंकार नहीं निकाल सकते. जैसे ही आप मन से अहंकार निकालने का प्रयत्न करेंगे वैसे ही मन बढ़ता जाएगा और अहंकार बढ़ता जाएगा. अहम करोति सा अहंकार, हम करें. इसका मतलब अगर हम अपने अहंकार को कम करने की कोशिश करें तो अहंकार बढ़ेगा, क्योंकि हम अहंकार से ही वही कोशिश करते. जो लोग ये सोचते हैं कि हम अपने अहंकार को दबा लेंगे, खाना कम खाएंगे, दुनिया भर के उपद्व्याप, एक पैर पे खड़े हैं तो कोई सर के बल खड़ा है, हर तरह के प्रयोग लोग करते हैं अपने अहंकार को नष्ट करने. लेकिन इससे अहंकार नष्ट नहीं होता, इससे बढ़ता है. उपास करना, जप तप करना आदि सब चीजों से अहंकार बढ़ता है. हवन से भी अहंकार बढ़े, क्योंकि अग्नि जो है वो राइट साइडेड है. जो कुछ भी हम कर्म कांड करते हैं, रिचुअल्स करते हैं, उससे अहंकार बढ़ता है. और मनुष्य सोचता है कि हम सब ठीक हैं. हजारों वर्ष से वही वही कर्म कांड करते रहे और उल्टा सीधा सब मामला जो भी सिखाया गया वही वो कर रहा है. इसीलिए सहयोग कर्म कांड के विरोध में कोई भी कर्म कांड करने की जरूरत नहीं. और वो अतिशयता पे पहुंचना तो और गलत. जैसे हमने कहा कि अपने अहंकार को निकालने के लिए आप उसको मराठी में जोड़े पट्टी कहते हैं, जूते मारे.
तो रोज सवेरे सहयोगी जूते लेके चले लाइन में। अरे अगर आपके अंदर अहंकार हो तब हर एक आदमी हाथ में जूता लिए चला जा रहा है रास्ते। ये सब कर्मकांड सहयोग में भी बहुत घुस गए। यहाँ तक कि फ्रांस से अभी एक साहब लेकर आए थे कि वहाँ वो वाशी के हॉस्पिटल से कर्मकांड लेके। अरे बाबा, ये तो बीमारों के लिए है। आपको अगर ये बीमारी हो तो आप ये कर्मकांड करो। जो कैंसर की बीमारी के कर्मकांड है वो भी उसमें लिखे। मैंने कहा कि मनुष्य का स्वभाव है कि कर्मकांड करे। क्यों? कि वो सोचता है मैं कर सकता हूँ, मेरे कर्मकांड से कार्य हुआ। और इस कर्मकांड में सिर्फ आप ही लोग नहीं, परदेश में बहुत से लोग कर्मकांड करते रहते तरह तरह। जैसे साल भर में एक बार चर्च को जाएंगे, मैंने आज के, उसके बाद भगवान का नाम भी नहीं लेंगे। दुनिया भर के गंदे काम करके और कैथोलिक धर्म में जा करके वो कन्फेशन कर। ये सब मूर्खता अगर आप देख सके तब आप सहयोगी हो गए। अगर आप समझ सके कि ये सब गलत काम जो हमने किया है ये गलत है और अब से आगे ये काम नहीं करने का, ये अगर आपकी समझ में आ जाए तो बात आपके दिमाग में आ जाए। अब कर्मकांडी लोगों में और भी विशेषताएं होती। एक तो वो एक नंबर के कंजूस होते। अगर उनसे आप 10 रुपए की बात करो तो वो आकाश में कूदने लग जाते। उसको मराठी में कौड़ी चुंबक कहते हैं। एक बात है, मराठी में ऐसे ऐसे शब्द है कि उससे आपका अहंकार ऐसे ही उतर जाए। जैसे कि कोई अपनी बड़ी बड़ी बातें बताने लगा, मैंने ये किया, मैंने वो, तो उसको धीमे से कहने का कि तुम तो चने के पेड़ पर चढ़ रहे हो। चने का पेड़ तो होता नहीं, हरभऱ्याच्या झाडावर चढतात तो वो ठंडा हो जाए। मैंने ये किया, मैंने वो किया, मैं, जब तक ये मैं नहीं छूटता तब तक हमारा ईसा मसीह को मानना गलत है। पर आश्चर्य की बात है कि जिसको क्रिश्चियन नेशंस कहते हैं, जहाँ ईसाई धर्म है, उनसे ज्यादा अहंकारी मैंने तो कोई देखा। विशेषकर अंग्रेज, अमेरिकन, सब लोगों में इस कदर अहंकार है कि समझ में नहीं आता कि ईसा मसीह के ये शिष्य। अब इस अहंकार का इलाज क्या, वो सोचना चाहिए। इसका इलाज ईसा मसीह थे और उन्होंने सिखाया है कि आप सबसे प्रेम करें, अपने दुश्मनों से भी प्यार करें। इसका इलाज उन्होंने प्यार बताया और प्यार के सिवाय कोई इलाज नहीं। लेकिन ये प्यार परम चैतन्य का प्यार है। उन्होंने साफ साफ कहा कि आप अपने को खोजो, दरवाजे खटखटाओ तो दरवाजा खुल जाएगा। इसका अर्थ ये नहीं कि तुम जाकर के दरवाजे खटखटाओ। इसका मतलब यह है कि अपने दिल के जो दरवाजे हैं उसे खोलो। जिस आदमी का दिल छोटा होता है, जो कंजूस, वो आदमी कभी भी सहयोगी नहीं बन सकता। और दूसरी चीज जो बहुत जरूरी है कि आपको अगर गुस्सा आता है, इसका मतलब आपके अंदर बहुत ही अहंकार है।
एकदम मैंने देखे गुस्से वालों में स्फोटक, और उसमें उन्हें शान आती है, बताते मैं बड़ा गुस्से वाला हूँ। ऐसे लोग सहयोग में नहीं आते। जो लोग प्रेम करना जानते हैं, और वो भी विशुद्ध प्रेम, वो भी प्रेम ऐसा कि जिसमें कोई आकांक्षा नहीं, कोई इच्छा नहीं, पूर्णतया निरीक्ष जो लोग प्यार करना चाहते हैं वही सहयोग में रह सकते। अहंकारी लोग बहुत गलत सलत काम करते हैं और मैं उनसे तंग आता हूं। अपने मन से कुछ शुरू कर देंगे और मुझे बताएंगे भी नहीं, और ऐसा करने से आज हजारों प्रश्न खड़े हो। आज बताने की बात है कि दिल्ली में इन्होंने मुझसे एक बार एक पूजा के दिन हड़बड़ी में आकर बताया कि हमें जमीन मिल रही है, बस उससे कितना पैसा लिया, वो कैसा होने वाला है, जमीन कैसी, कुछ, और किसी भी सहयोगी ने नहीं बताया। क्योंकि कल कोई कहे कि ये माता जी ने कहा है तो उस आदमी को आप बिल्कुल छोड़ दीजिए। मुझे कुछ कहना है तो मैं स्वयं कहूंगी। उसके बाद इतनी मीटिंग्स हो गई, ये मैंने कभी कुछ नहीं कहा। अब जिन्होंने उनको पैसा दिया वो बात सर पकड़ करके बैठे कि बिल्कुल ये ठगाया गया, ये पैसा कैसे मिलेगा। मुझसे बगैर पूछे सारे काम हो, बिल्कुल बगैर। और वो इतनी खराब जमीन है कि उसके बारे में अब नोटिस आई है कि आप कुछ नहीं बना सकते, उल्टे आपको हम पकड़ेंगे। हर एक सहयोगियों का अधिकार है जो मुझे आकर बता और मुझसे पूछे। उन्होंने कोई सोसाइटी अपनी बना ली, हो गए पागल। तो जमीन मिल रही ना, इतनी खराब जमीन है कि वहां हम बताते हैं कि मुर्गी भी नहीं पाल सकते, तो सहयोगियों क्या मुर्गियों से भी गए बीते। अब जो भी हुई सो मूर्खता है और उसके लिए मैं जिम्मेदार नहीं, लेकिन आप लोग अपने पैसे वापस मांगे, मेरी उसकी कोई जिम्मेदारी नहीं। ईसा मसीह ने तो यहां तक कहा था कि जो लोग घर बांधते हैं, घर में रहते हैं, उनको पक्षियों को और देखना चाहिए। वो अपना घरौंदा इतने प्यार से छोटा सा अपने लिए बनाते हैं, और जब वो अपना घर बनाते हैं तो उस घर बनाने में उनको बड़ा मजा आता है। हर तरह से उन्होंने ये समझाया कि आप ममत्व को छोड़ दीजिए, ये मेरा घर है, ये मेरी जमीन, ये मेरे बच्चे, यहाँ तक कि ये मेरा देश। ये जो ममत्व है ये छूटना चाहिए, तभी आप जो है महान हो सकते। सारे विश्व में आप भाई बहन हैं। इसका मतलब नहीं कि आप अपने देशभक्ति को छोड़ दो, बिल्कुल नहीं। अगर आप देशभक्त नहीं है तो आप कुछ भी नहीं कर सकते। आप में देशभक्ति होनी ही चाहिए, लेकिन यही देशभक्त विश्व भक्त हो जाता है। अगर देशभक्ति नहीं है, जब बूंदी नहीं तो सागर कैसे बनेगा। तो प्रथम आपके अंदर देशभक्ति है कि नहीं, इसको पहले देखिए। आप देश के विरोध में अगर कार्य कर रहे हैं तो आप देशभक्त। ईसा मसीह को वापस जाने की कोई जरूरत नहीं थी। उन्होंने कहा भी था कि वहां सब ऐसे लोग रहते हैं जिनको सिर्फ मल की इच्छा है, म्लेच्छ है,
लेकिन शालिवाहन ने उनसे कहा नहीं नहीं तुम जाओ और को निर्मल तत्व सिखाओ। वो सिखाने गए निर्मल तत्व, उनको ही खत्म कर दिया। तो पागलों का देश, उनसे कुछ सीखने का था नहीं पर सिखाने का था, इसलिए हो गए। और उसीलिए उनका अंत इस तरह से। पर समझदारी और क्षमा, क्षमा ही मंत्र है जिससे आज्ञा चक्र छूट सकता है। अगर आपको किसी के प्रति कोई सी भी गलतफहमी है, किसी के प्रति आपको द्वेष है या किसी के भी प्रति हिंसा की वृत्ति है, तो आपका आज्ञा ठीक नहीं हो सकता। जो भी आपको करना है वो प्रेम के द्वारा। आपको किसी को कहना भी है तो इसलिए कहना है कि उसका जीवन निर्मल हो जाए। अब ऐसा मत है नहीं कि आपने बच्चों को खराब करे। बच्चों को पूरी तरह से आपको डिसिप्लिन में लाना चाहिए। अगर आप डिसिप्लिन में बच्चों को ला नहीं सकते तो आपके बच्चे कभी अच्छे सहयोगी नहीं हो सकते। और उसके लिए आप में खुद होना चाहिए डिसिप्लिन। आप में अगर डिसिप्लिन नहीं रहेगा तो आप अपने बच्चों को ठीक नहीं कर सकते। ईसा मसीह का जीवन जो था उसके बारे में बहुत कम लिखा गया है, लेकिन उनके अंदर इस कदर डिसिप्लिन थी, इस कदर उन्होंने सहा और अपने जीवन से दिखा दिया। उनको विवाह की भी जरूरत नहीं, उन्होंने विवाह नहीं किया। इसका ये मतलब नहीं कि वो विवाह के विरोध में। ऐसी गलतफहमी करके लोग बैठे हुए हैं कि विवाह करो, और इसीलिए इन्होंने ये बनाई हुई है औरतें जिनको नंस कहते हैं, उनकी शादी ईसा मसीह से करते हैं। वो साक्षात गणेश, उसे कैसे शादी कर सकते? उसके अलावा आदमियों को भी शादी नहीं करना, इस तरह के अनैसर्गिक बातें सिखा दी। उससे वो सबको अपने कब्जे में रख सकते हैं, कंट्रोल कर सकते हैं, पर उससे ईसाई नहीं हो सकता। इस तरह के कृत्रिम बंधन अपने ऊपर डाल लेने से आज ईसाई धर्म डूब रहा है। ईसा को उन्होंने भुला दिया और अपने ही मन से एक धर्म बना लिया है और उसको ईसाई धर्म कहते हैं। लक्ष पूर्णपणे शस्त्राच्या वर आहे आपलं. विराट शक्तीशी आपण पूर्णपणे जोडलो जायचं आहे. संपूर्ण विराट मध्ये लक्ष केंद्रित करायचं, आपल्याला विस्तृत करायचं चित्त आपलं संपूर्ण विराट मध्ये, म्हणजे संपूर्ण जगामध्ये लक्ष केंद्रित करायचं. विराट मध्ये तीच आहे ना, सर्व देश आहेत, सर्व प्रांत आहेत, पसरवायचं चैतन्य सगळीकडे. अशी शुद्ध इच्छा करायची.
कारण विराटातलं तत्व जागृत झालं की ती शक्ती संपूर्ण विराटमध्ये जाते. विराटाशी एकरूप झालं. संपूर्ण ताकद, शक्ती, चैतन्य पसरवायचं वरच्यावर सगळीकडे. कॉस्मिक एनर्जी आहे ती. जाणीव आणखी वाढते आपली. जेवढं पसरवेल तेवढी जाणीव आणखी वाढते. आणि जी काही निगेटिव्हिटी पसरलेली असते ती कमी होते आपल्या पॉझिटिव्हिटीमुळे. म्हणून विराटाकडे लक्ष देणं गरजेचं असतं काही वेळेला. परत लक्ष शस्त्राच्या वर घ्यायचंय आपल्याला. आकाश तत्वात सहज मध्ये वर. शिस्तीत आता आपले डोळे उघडायचे आणि श्रीमाताईनं बघायचे. शिस्तीत उघडायचे. एकदम डोळे उघडत नसतात. काही वेळेला एकदम वर गेल्यानंतर हळूहळू उघडावे लागतात डोळे. श्रीमाताईनं पाहायचं. श्रीमाताईच आपल्याला बघतायत. लक्ष व्हायब्रेशन्स कडे आणि सहस्त्रारच्या वरती. पूर्णपणे आपण आता तनानं, मनानं, आत्म्यानं एकरूप झालो श्रीमातांशी, चैतन्यानं. त्यामुळे आपल्यामध्ये जी आता ताकद येईल ती कॉस्मिक एनर्जी येणार. वैश्विक शक्ती, विराटातली शक्ती आता आपल्यामध्ये येते. कारण त्या शक्तीला आपण शिवून आलो खाली चित्तानं. त्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटाला लागतील आपल्या. ही गोष्ट हळूहळू आपल्या लक्षात येईल. आता श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनीच्या समोर. लक्ष लगेच कुंडलिनीकडे गेलं पाहिजे. लगेच तिला वरती वरती वरती. लक्ष कुंडलिनीकडे. ती पाठीच्या मणक्यातून प्रत्येक चक्रातून जिथं हात आपला डावा थांबतोय तिथं थांबत थांबत वरती आणतो आपण तिला. एक गाठ वरती फिक्स करतोय. परत ही घेत असताना पण आपल्या हाताला, आपल्या चक्रावरती किंवा आपल्या पूर्ण हाताला पण जाणवतं चैतन्य. शिस्तीत फिरवत असताना चैतन्याची गुंफण करतो ना. 2 गाठी जसं येशू ख्रिस्त करायचे. कुंडलिनी चढवताना चैतन्याची गुंफण करण्यासाठी हात हलवायचे ते. काही बऱ्याच लोकांनी त्यांना वेडं ठरवलं होतं हात हलवतात म्हणून. परंतु कुंडलिनी चढवत असताना या गोष्टी कराव्याच लागतात. गुंफण करावी लागते चैतन्याची. आणि ही चैतन्याची गुंफण आपण करतोय 3 गाठीवरती. 3. परत कवच शिस्तीत घ्यायचं. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष आता वलयाकडे आपल्या भोवतानी. शिस्तीत हातातून देखील बोटातून चैतन्य वाहत असतं. सुटलं जात असतं ना ते, आणि त्यानं कवच तयार होत असतं. म्हणजे ती जाणीव होते आपल्याला. संपूर्ण हाताचा कोपरापर्यंत आपल्याला चैतन्याचं कवच जाणवतं. असं गोलपैकी वलय तयार झालेलं असतं. असा कुठला व्हायरस आहे की तो हे सर्व भेदून आत येऊ शकणार नाही. पण कवच भक्कम पाहिजे आपलं. मग काहीही होणार नाही आपल्याला.
म्हणून कवचाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या व्हायब्रेशन्स त्यासाठीच वाढवायच्या आणि कवच आपलं भक्कम करायचं. इथून पुढे लक्ष कायम आपलं तशा पद्धतीनंच ठेवायचं आहे आपल्याला. उद्या आपण लक्ष दिवसभर सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचंय. उद्या पहाटेच्या ध्यानाला आपण पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं बसायचं आहे. बरोबर 5 वाजता तयार होऊन आपण ध्यानाच्या गहनतेसाठी बसायचं आहे. जय श्री माताजी.